हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवराज्याभिषेकानिमित्त मी मानाचा मुजरा करतो. जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे 15 प्रतिनिधी असणाऱ्या देवस्थानचे महसूल मंत्री नियुक्त करेल असं त्या ठिकाणी प्रतिनिधी असणार आहे. जे प्रतिनिधी मला अर्ज करतील त्यावर ज्यांना देवस्थान इनाम जमिनीच्या कायद्याचा अभ्यास आहे, काही ॲडव्होकेट्स आहे जे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट लढलेले आहेत, याचाही आम्ही विचार करणार आहेत. कारण कायदा तयार करताना उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचे देवस्थान इनाम जमिनीकरता ज्यांनी केसेस लढल्या आहे त्यांनाही घ्यावं लागेल आणि त्यामुळे त्यांना आम्ही घेणार आहे. मी नियुक्त करेल ते लोक राहणार आहे. काही ठिकाणी माहूर असेल, सातारा असेल, या ठिकाणी हजारो एकर जमिनीवर सातबाऱ्यावरती देवस्थानांची नावं आहे. शेतकरी अनेक वर्षापासून पिढ्याने पिढ्या वाहत आहे. या प्रकरणांमध्ये काय होणार आहे? मी तेच सांगितलं. या कायद्याचा उद्देश असा होता की ज्या जमिनी 100 वर्ष 200 वर्ष देवस्थानाच्या ताब्यात नाही आहे, त्या वहिवाटीत आहे, कुळामध्ये लागलेल्या आहे, त्याचा एक काहीतरी वेगळा निर्णय करावा लागेल. सुप्रियाताई, माझी विनंती आहे, तुम्ही असं बोलू नका. 65 वर्ष काँग्रेस पार्टीने आणि सत्ताधीशांनी ज्या बदमाशा केल्या आहेत त्या बदमाशा नक्की आम्ही नाही केल्या आहेत. सुप्रियाताईंना विनंती आहे की असं बोलू नका. 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत, त्या आम्हाला उघड कराव्या लागतील. मी 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी अनेक सरकार बघितले आहेत. त्यामुळं आज जोडून विनंती आहे की असं बोलू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका, महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती घालवू नका, असं करू नका, अशी विनंती त्यांना आहे. अनेक खासगी शिक्षणाचे खासगीकरण होते, खासगी क्लासेस चालते, अनेक सामान्य नागरिक रडल्या जाते. शिक्षण प्रणालीमध्ये काही चेंजेस करणार आहात? याचा नक्की विचार करू. आपल्याला सांगितलं खासगी क्लासेसवर नियंत्रण येईल का? तेच सांगतो की आपण सांगितलेला सूचना किंवा आपण सांगितलेला विषय मी पूर्ण अभ्यास करून मांडेल. डिझेल संदर्भामध्ये एक GR आलेला आहे. आता कॅनमध्ये डिझेल जर दिलं तर पेट्रोल पंप नोंदणी रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल. डीजी सेट कसे वापरायचे, ट्रिपिंग मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर डिझेल मिळणार नाही. डीजी सेट कसं भरायचं, इंडस्ट्रीज SOP मध्ये साऱ्या गोष्टी आहे. कसं चालवायचं, काय चालवायचं, कुठली सिस्टीम बंद पडणार नाही याचा विचार केला. त्यामुळं योग्य पद्धतीनं याचा विचार सरकार करेल आणि जसं असं पुढं हा क्रायसिस संपत जाईल. हा काही अंतिम आदेश नाही आहे. आज थोडा क्रायसिसचा म्हणून असा आदेश आहे. आपण कोरोनाच्या काळात बघितलं असाल, जेव्हा कोरोनाची लाट होती तेव्हा वेगळा कायदा होता. मग लाट जशी कमी झाली तसं SOP मध्ये आपण सुधारणा केल्या. आज जशी परिस्थिती म्हणून असं आहे, उद्या 8 दिवसांनी परिस्थिती बदलली, पुन्हा चांगलं होईल. त्यामुळं हे काही एकदम आता हे काही अंतिम आहे असं नाही आहे. धीरे धीरे जशी परिस्थिती बनेल तसं आपण त्याला कमी करत नाही. या गोष्टीचा मला अभिमान आहे की देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने जो मॅन्युफॅक्चर दिला होता, जाहीरनामा दिला होता कर्जमाफीचा, तो जाहीरनामा पूर्ण केला. जनतेला जेव्हा निवडणुकीमध्ये आम्ही वचन देतो ते वचन पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे. ते वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी, नियमितला 50,000 हे आम्ही केलेलं आहे. 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. तांतून असूनही कर्ज माफ केलेलं आहे. आणि त्यामुळं याचा संपूर्ण फायदा मी दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वतः या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला फायदा मिळावा याकरता काम करणार आहे. रोहित पवार यांनी या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही म्हणून 12 जून पासून उपोषणाची तयारी केली आहे. त्याचा फायदा होणार, त्यांचा तो अधिकार आहे उपोषणाचा. पण डुप्लिकेट कर्जमाफी त्यांनी केली होती. आमच्या सरकारने ओरिजिनल कर्जमाफी केली है। देखिए, विदर्भ के सिंचाई प्रकल्प को सबसे ज्यादा प्राधान्य दिया गया है और आने वाले अपकमिंग प्रोजेक्ट देखेंगे तो पूरा विदर्भ का सारा चित्र बदलने वाला। आज अमरावती, बुल्ढाना, वाशिम, यवतमाल की आत्महत्या रोकने वाला और नागपुर के जो पेज प्रोजेक्ट है उसमें 1700 करोड़ रुपए का गोष्ठीकृत को और मजबूत करने के लिए। और हमने नागपुर में तो ये प्रयास किया है कि जितने भी हमारे ये वाटर सोर्सेस है
उसको हम रिज्यूनेट कर रहे हैं। जितने भी मालगुजारी तालाब है उसको भी मजबूत कर रहे हैं। मैंने खुद योजना बनाई है नरखेड़ के लिए 37 करोड़ की। ऐसी जहाँ पे वाटर शेड हुआ है, जहाँ पे वाटर का 800 फीट वाटर नीचे गया है, पानी नीचे गया हुआ है नरखेड़ काटोल में, वहाँ पे सारे जितने भी रिसोर्सेस है 40 सालों से जो छोटे छोटे बंधारे बने हुए हैं, बांध बने हुए हैं, उसको भी हम अच्छा कर रहे हैं। ये सारी सिस्टम को हमने हाथ ले चुके हैं। सबसे बड़ी प्रायोरिटी हमारे लिए वाटर है, वाटर रिसोर्सेस है, उसको मजबूत कर रहे हैं। निश्चित रूप से आपको 3 सालों में जो पानी 800 फुट नीचे गया है वो ऊपर लाने का प्रयास हम करेंगे। और एक आगे जो हमारी चिंता है कि ज्यादा वाटर स्केर्सिटी बढ़ेगी, वो चिंता हम दूर करेंगे। जीडीपी रेट को लेकर विपक्ष आरोप कर रहा है कि ये सब कुछ मैनिपुलेटेड है। देखिए, अभी उसके बारे में बोलना ठीक नहीं है, योग्य समय आप बात करेंगे।